ऑपरेशन टायगर साठी शिंदेंनी रणशिंग फुंकलंय। काही झालं तरी शिंदे ठाकरेंचे खासदार फोडणारच। शिंदेंनी ठाकरेंचे 7 खासदार गळाला लावलेत। गेल्या काही दिवसापासून अशाच हेडलाईन्स आपल्या कानावर पडतायत। त्यामुळेच उद्धव ठाकरेंचे खासदार पुन्हा फुटणार का याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं। त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर रविवारी 14 जूनला ठाकरेंनी तातडीनं आपल्या सगळ्या खासदारांना मुंबईत बोलावलं। मातोश्रीवर बैठक घेतली, पण या बैठकीला 5 खासदार आलेच नाहीत। त्यांनी वेगवेगळी कारणं देऊन एकसारखीच ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली, ऑफलाईनला गैरहजर राहत। संभ्रम दूर करण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीमुळे नवा संभ्रम निर्माण झालाय। उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे। पश्चिम बंगालमध्ये बंगालची वाघीण अशी ओळख असलेल्या ममता बॅनर्जींचा पक्ष फोडल्यानंतर भाजप आता पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवणार असल्याच्या बातम्या दिल्लीतून येत आहेत। त्यामुळेच आजच्या व्हिडिओत मातोश्रीवरील ठाकरेंच्या बैठकीला प्रत्यक्ष हजर न राहणारे ते 5 खासदार कोण आहेत, ते मातोश्रीवर बैठकीला का गेले नाहीत, त्यांच्याबद्दल काय चर्चा उलटसुलट सुरू आहेत, ठाकरेंचे खासदार पुन्हा का फोडले जात आहेत आणि ठाकरे सेना पुन्हा फुटणार का, याचंच बिटवीन द लाईन्स राजकारण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण ठाकरेंनी अचानक बैठक बोलावण्यामागचं पॉलिटिक्स काय ते समजून घेऊ। गेल्या एप्रिल महिन्यात लोकसभेत महिला आरक्षण कायदा तातडीनं लागू करण्याचं विधेयक केंद्र सरकारनं जे मांडलं होतं ते पडलं। मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एखादं सरकारचं विधेयक पडलं। 2/3 बहुमताचा आकडा न जुळल्यानं सरकारची मोठी नाचक्की झाली आणि मग यानंतरच शिंदेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पक्ष फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलं। ठाण्यात बैठक झाल्याचंही समोर आलं। त्याच वेळी काही खासदार ठाकरेंशी फटकून वागत असल्याचंही दिसलं। इतकंच नाही तर गेल्या 7 जूनला 5 दिवसापूर्वी ठाकरेंच्या 9 पैकी 7 खासदारांची दिल्लीत शिंदेसोबत एक गुप्त बैठकही झाली। एकाला केंद्रात मंत्री करण्याचं आश्वासन दिल्याच्याही बातम्या आल्या, पण पक्षांतरबंदी कायद्यानुसार दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी 2/3 खासदारांची गरज असते। म्हणजेच 9 पैकी 7 खासदार एकत्रितरित्या आले तरच हे फोडाफोडीचं गणित यशस्वी होऊ शकतं आणि हाच आकडा आपल्याला ऑपरेशन टायगरच्या केंद्रस्थानी देखील बघायला मिळतोय सगळ्या बातम्यांमध्ये। या सगळ्या पार्श्वभूमीवर 13 जूनला आदित्य ठाकरेंचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी परभणीचे संजय जाधव, यवतमाळचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, त्याच्यासोबतच हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर हे 5 खासदार अनुपस्थित होते। त्यानंतर याच ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या अनुषंगानं रविवारी म्हणजेच 14 जूनला उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी लोकसभा खासदारांची बैठक बोलावली। तेव्हा या बैठकीलाही या 5 खासदारांनी जे आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला उपस्थित नव्हते किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले नव्हते, तेच या बैठकीला देखील प्रत्यक्ष हजर नव्हते। त्यांनी केवळ ऑनलाईन उपस्थिती दर्शवली आणि या खासदारांच्या कृतीमुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर यशस्वी होते की काय अशा चर्चांना जोर आला। मग ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं? उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलेल्या बैठकीला 4 खासदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली। यामध्ये मुंबईतील खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील यांच्यासोबतच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे। पण निम्म्याहून जास्त खासदार हे ऑनलाईन पद्धतीनं हजर राहिल्याचं स्वतः संजय राऊत यांनीच ट्विट करून सांगितलं। यामध्ये मराठवाड्यातील ओमराजे निंबाळकर, बंडू जाधव म्हणजे संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि यवतमाळचे संजय देशमुख यांनी ऑनलाईन हजेरी लावली। कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून उद्धव ठाकरेंनी या 5ही खासदारांना जाहीररित्या मीडियात जाऊन स्पष्टीकरण द्यायला सांगितलं होतं। तेव्हा या 5ही जणांनी आपली व्यक्तिगत कारणं पुढे केली बैठकीला प्रत्यक्ष हजर न राहण्यामागची। भाऊसाहेब वाकचौरे सकाळपासूनच बैठकीच्या दिवशी नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र त्यांनी पत्नी आजारी असल्यानं मुंबईत येऊ शकत नसल्याचं कारण सांगितलं। दुसरीकडे ओमराजेंचा मुलगा पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल असल्याचं कारणही देण्यात आलं। यात संजय देशमुखांनी आपल्या घरच्या मंगल कार्याचं कारण दिलं, तर आष्टीकरांनी आपला मुलगा विधान परिषद निवडणूक लढवतोय त्यामुळे आपण मुंबईला जाऊ शकत नाही
असं म्हणत प्रत्यक्ष बैठकीला उपस्थितीत न राहण्याबद्दल स्पष्टीकरण दिलं. म्हणजेच या सगळ्या खासदारांना ज्या प्रकारे एकाच वेळी कौटुंबिक अडचणी आल्या आणि ते गैरहजर राहिले, हे सगळं कारण एकसारखं असल्यामुळं या सगळ्या पाचही खासदारांबद्दल संशय व्यक्त होतोय, संभ्रम व्यक्त केला जातोय. त्यामुळे आपण या खासदारांची गेल्या 2 महिन्यातली भूमिका बघितली तर 9 एप्रिलच्या रात्री ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांची ठाण्यात शिंदेसोबत गुप्त बैठक झाल्याची बातमी आली होती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे तेव्हा त्या बैठकीला उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अरविंद सावंत हे देखील उपस्थित असल्याचा या बातमीत दावा करण्यात आला होता. त्यामुळे ही खळबळ उडाली होती. ओमराजे निंबाळकर यांच्यासह 2 खासदार ऑडिओ कॉलच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित होते असं देखील समोर आलं. पण सावंत काय आणि निंबाळकर काय या दोघांनीही हे वृत्त फेटाळून लावलं आणि अशी कुठली बैठकच झाली नाही असा दावा केला. हिंगोलीच्या नागेश पाटील आष्टीकर यांनीही या संदर्भामध्ये मला काहीही माहिती नाही असं स्पष्टीकरण देत या बैठकीचं वृत्त फेटाळून लावलेलं होतं. परभणीच्या संजय जाधवांबद्दल तर सातत्यानं पक्ष बदलाच्या चर्चा आहेत. त्यातच त्यांनी मी ज्यांच्यामुळं मोठा झालो त्यांचा कधीही विश्वासघात करणार नाही, पण सध्याची परिस्थिती बदललेली आहे, निवडणुकीत आर्थिक गणित महत्त्वाचं असतं, त्यामुळं पुढं काय होईल हे सांगता येत नाही असं परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे संकेत दिले. तसंच गेल्या महापालिका निवडणुकीनंतर बंडू जाधव हे स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात फारसे सक्रिय नाहीत किंवा पक्षाच्या घडामोडीमध्ये ते फारसे दिसत नाहीत. त्यामुळं बंडू जाधव यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना मागच्या काही काळामध्ये उधाण आलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक नाव आहे, ते म्हणजे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे. वाकचौरेंच्या शिर्डीमध्ये ठाकरेंच्या सेनेनं मेळावा बोलवला होता. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे या मेळाव्याला उपस्थित होते. पण या मेळाव्याकडे स्थानिक खासदार वाकचौरेंनी पाठ फिरवली. स्वतः खैरेंनी वाकचौरेंचं पाऊल वेगळ्या दिशेनं पडत असल्याची काळजी बोलून दाखवलेली होती. आता ओमराजेंबद्दल चर्चा होत आहेत त्यामुळं मात्र शिवसैनिकांना बुचकळ्यात टाकले. त्यातच शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी योग्य वेळी ते आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश करतील असं सूचक विधान केलं होतं. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवी या उमेदवारांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीलाही ओमराजे गैरहजर राहिले. त्यातच ते मातोश्रीवरच्या बैठकीलाही गेले नाहीत. ह्या घडामोडी खूप काही सांगतात. पण या सगळ्यातून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे लोकसभा निवडणुकीला अजून 3-1 वर्ष शिल्लक असताना इतक्या लवकर शिंदे कशाची तयारी करतायत? आत्ताच ऑपरेशन टायगर का सुरू करण्यात आलंय? तर याची 2 मुख्य कारण आहेत. एक म्हणजे शिंदेंना आपली इमेज आणखी मजबूत करायची आहे. पण शिंदेंच्या या प्रयत्नांना 7 खासदारांचं एकत्रित संख्याबळ जुळत नसल्यामुळं यश येताना दिसत नाही. इंडिया टुडेच्या बातमीनुसार ओमराजे निंबाळकरांसारख्या खासदारांनी आपल्या मतदारसंघातील स्थानिक समीकरणं आणि थेट जनतेसोबत असलेला कनेक्ट यामुळं ते ठाकरेंना सोडण्यास तयार नाहीत. दुसरं कारण आहे ते म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयकाचं. कारण एप्रिल 2026 मध्ये केंद्र सरकारनं नारी शक्ती वंदन विधेयक तातडीनं लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं होतं. मात्र हे विधेयक मंजूर झालं नाही, कारण लोकसभेत 352 खासदारांचं जे विशेष बहुमत लागतं ते एनडीए सरकारकडे नाही. पण मोदी सरकारनं मांडलेल्या विधेयकाच्या बाजूनं केवळ 298 मतं पडली होती. 54 खासदारांचं संख्याबळ कमी पडलं होतं, त्यामुळे ते विधेयक पडलं. त्यामुळे सरकारची मोठी नाचक्की झाली. याच पराभवाची भरपाई करण्यासाठी किंवा एक प्रकारचा वचपा काढण्यासाठी सरकार एनडीएचं संख्याबळ 352 करण्यासाठी धडपडतंय. महाराष्ट्रात शिंदेच्या ऑपरेशन टायगरला वेळेत यश मिळालं नसल्यानंच भाजप नेतृत्वानं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष फोडून 20 खासदारांना एनडीए सोबत घेण्याची चाल खेळल्याचं इंडिया टुडेच्या बातमीत म्हणले. थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंचा पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. फक्त हम साथ साथ हैचा 7चा आकडा जुळत नसल्यामुळं घोडं पेंड खाते. आगामी पावसाळी अधिवेशनात एनडीएचं लोकसभेत संख्याबळ जुळलं नाही तर विशेष बहुमताचं 352चं तर 2022 सारखं महाशक्ती हे ऑपरेशन यशस्वी करू शकते, हे देखील या अनुपस्थितीवरून दिसतंय. पण ठाकरेंची ही बैठक म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखं देखील आहे. इतके दिवस विस्मरणात गेलेले खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरेंना इच्छा नसतानाही सक्रिय व्हावं लागते अशी त्याच्यामुळं त्यांच्यावर टीका होतीये.
पण तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर यशस्वी होईल का? कोणते खासदार ठाकरेंची साथ सोडतील? पुन्हा पक्ष फुटला तर ठाकरे सेनेचं पुढचं भविष्य काय? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.